हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अगरवाल सर. क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं 9वीच्या या वर्षामध्ये आणि त्याचबरोबरीने क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी तुम्हाला इंग्रजी हा विषय शिकवणार असून इंग्रजी विषय अतिशय इंटरेस्टिंग विषय असून आणि वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला या वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा पुढील 2 वर्ष 9वी आणि 10वी या 2 वर्षांमध्ये आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी करायच्यात. सर्वप्रथम तुम्ही सेमी इंग्लिशला आहात आणि तुम्ही तुमच्या करिअरसाठी सेमी इंग्लिशची निवड केली किंवा तुम्ही तुमचं कौशल्य, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं स्किल हे दाखवून तुम्ही सेमी इंग्लिशपर्यंत पोहोचलात. तुम्ही सेमी इंग्लिश मिळवण्याची तुम्ही पात्रता तुमच्यामध्ये तयार केलेली आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचं मनस्य अभिनंदन करतो. मी दरवर्षी माझ्या सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना जेव्हा 9वीला ते येतात तेव्हा मी एक गोष्ट सांगत असतो की माझी सगळ्यात आवडती बॅच ही सेमी इंग्लिश असते. त्याचं कारण म्हणजे सेमी इंग्लिशमध्ये मला क्रीम मिळते शिकवायला. मी असं स्वतः समजतो आणि मी मानतो की सेमी इंग्लिश इज द क्रीम ऑफ सोसायटी. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी, मराठी मिडियमचे विद्यार्थी, लोक असा क्रम मानतात की इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश, मराठी मिडियम. लोकांच्या दृष्टीने हा क्रम आहे, पण माझ्या दृष्टीने हा क्रम जरा वेगळा आहे. माझ्या दृष्टीने हा क्रम सेमी इंग्लिशला सगळ्यात वरती आहे. त्याचं कारण म्हणजे सेमी इंग्लिशचा प्रत्येक विद्यार्थी स्वतःची कुवत, स्वतःची कॅपॅसिटी, स्वतःची पात्रता, स्वतःचं कौशल्य, स्वतःची बौद्धिक क्षमता दाखवून तो सेमीपर्यंत पोहोचलेला आहे. इंग्लिश मिडियमला ॲडमिशन कोणीही घेऊ शकतं, मराठी मिडियमला ॲडमिशन कोणीही घेऊ शकतं, पण एका विशिष्ट स्तरानंतर जेव्हा तुम्हाला सेमी इंग्लिश किंवा मराठी मिडियमची ऑफर मिळते, तुम्हाला एक टक्केवारीची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा पार करूनच आपल्याला सेमी इंग्लिश मिळतं. म्हणजे सेमी इंग्लिश थोडक्यात एक क्रीम आहे आणि ती क्रीम आपल्याला मिळते. सेमी इंग्लिश खरोखर आय ॲप्रिशिएट द पीपल ऑफ सेमी इंग्लिश. म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने ती लोक सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात आणि सेमी इंग्लिशचे विद्यार्थी हे अतिशय अभ्यासू, सिन्सिअर, नम्र असे असतात असं माझं म्हणणं आहे. काही लोकांचे विचार कदाचित माझ्याबरोबर जुळणार नाहीत, कारण व्यक्ती तिकड्या वृत्ती, बऱ्याच लोकांचे विचार कदाचित वेगळे असू शकतात, पण माझे विचार मात्र सेमी इंग्लिशच्या बाबतीत अगदी शुद्ध आणि एकदम पवित्र आहेत की सेमी इंग्लिश इज द बेस्ट सेगमेंट ऑफ द एज्युकेशन सिस्टीम. आणि हे तुम्हाला 2 वर्ष माझ्याबरोबर राहिल्यानंतर हे तुम्हाला जाणवेल की सेमी इंग्लिशला नेहमीच मी रिस्पेक्ट करतो आणि नेहमी त्यांना पुढं जाण्यासाठी मी मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता 8वीपर्यंत आपली जी सेगमेंट होती ती वेगळी होती. 9वीपर्यंत जो आपली कॅटेगरी आहे, जी सेगमेंट आहे ती आता थोडीशी वेगळी आहे. आपल्या पालकांचा, समाजाचा, नातेवाईकांचा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता थोडासा बदललेला असतो. त्यांना असं वाटतं की आपण थोडे आता मॅच्युअर झालो आहे, का तर पुढच्या वर्षी आता आपण 10वीची परीक्षा देणार आहोत. आणि एक वाक्य तर आपण लहानपणापासून ऐकतो आहे की 9वी हा 10वीचा पाया असतो. अर्थात पहिलीसुद्धा 10वीचाच पाया असतो, दुसरीसुद्धा 10वीचाच पाया आहे. फक्त आपण तो पाया किती मजबूत करत आलो आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे पाया आपण मजबूत केला आहे किंवा नाही, किंवा आपण तो पाया किती मजबूत केला आहे हे महत्त्वाचं आहे. 9वीच फक्त 10वीचा पाया नाही, तर प्रत्येक वर्ग हा 10वीचा पाया असतो. प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला तुमची कुवत, तुमची क्षमता, तुम्हाला ती पास करत 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 10वीला जायचं असतं. पहिलीला शिकलेली वस्तूसुद्धा तुम्हाला 10वीला उपयोगी ठरत असते. डायरेक्टली तुम्ही अपूर्णांकाची गणितं तुम्ही काही अशी सोडवायला शिकले नाही, तुम्हाला 1-2 आधी शिकावं लागलं. डायरेक्ट तुम्ही इंग्रजी स्टेटमेंट्स तुम्ही कन्स्ट्रक्ट करायला नाही शिकले, तुम्हाला आधी अल्फाबेट शिकावे लागले, मग तुम्ही अल्फाबेट तुम्ही पहिलीला शिकले त्यामुळे तुम्ही पुढे गेलात. बाराखडी तुम्ही बालवाडी शिकलात, नर्सरी शिकलात त्यामुळे तुम्ही पुढे गेलात. म्हणजे थोडक्यात प्रत्येक वर्ग हा त्याचा पाया आहे. एक 9वीला फक्त एखाद्या वर्गाचा पाया, 10वीचा पाया असं म्हणून आपल्याला चालणार नाही. प्रत्येक वर्ग हा पाया असतो. तर हे जे सेगमेंट आता बदललेलं आहे किंवा आत्ता जे तुम्ही 9वीला गेलेला आहात, तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये काही सजेशन्स देणार आहे,
काही तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे, ज्या मला तुमच्या पालकांना आणि सगळ्या शिक्षकांना असं वाटतं की त्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट कराव्यात, जेणेकरून तुमचं 10वीचं जे एज्युकेशन आहे किंवा तुमचं 10वीनंतरचं सुद्धा एज्युकेशन जे आहे ते सुरळीतपणे चालावं आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या विद्यार्थ्याची घडण व्हावी, ह्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, 8वीपर्यंत आपण अभ्यासाची जी आपली लिमिट असते किंवा अभ्यासाचं जी मर्यादा असते किंवा अभ्यास करण्याची जी काही वेग असतो तो बऱ्यापैकी मर्यादित असतो. आपण त्या वेगाने किंवा त्या ह्यांनी आपण अभ्यास करत नाही. पण 9वीला मात्र आपल्याला आता 9वी आणि 10वी हे 2 वर्षात आपल्याला थोडंसं सिन्सिअरली केलं पाहिजे. हे 2 वर्षच नाही तर पुढचं सगळंच एज्युकेशन आपल्याला सिन्सिअरली केलं पाहिजे आणि करावं लागणार आहे. अर्थात करावं लागणार आहे. आपण नाही म्हटलं तरी त्याच्यासमोर आपल्याला काही ऑप्शन नाही आहे. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात, आपल्याला त्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. मला तुम्हाला असं फक्त सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीची सवय, म्हणजे थोडक्यात नियमित अभ्यासाची सवय, सकाळी लवकर उठण्याची सवय, योग्य आहार घेण्याची सवय, ही सगळी तुम्ही 9वीपासून तुमच्या शरीरामध्ये रुजवली पाहिजे. ही जर तुम्ही सवय सगळी 9वीमध्ये रुजवली तर 10वीला तुम्हाला अचानक त्रास होत नाही. आता होतं काय की नॉर्मली समाजात आपल्याला असं पाहायला मिळतं, समाजामध्ये आपण पाहतो की काही विद्यार्थी 9वीपर्यंत दिवसभरात तासभरसुद्धा घरी अभ्यास करत नाही. शाळेत तर जो काय अभ्यास होतो, कसा होतो, काय होतो, आपण किती मस्ती करतो, किती अभ्यास करतो, हे आपल्यावरती अवलंबित आहे. परंतु आपण 9वीपर्यंत असं होतं की आपण घरात बसून अर्धा एक ताससुद्धा नीट आपण अभ्यास करत नाही आणि पालकांची, शिक्षकांची अशी अपेक्षा असते की विद्यार्थ्यांनी 10वीला गेल्यानंतर रोज 5 तास, 6 तास, 8 तास, 10 तास म्हणजे दिवसभर अभ्यासच करावं, दुसरं त्याचं आयुष्यच संपलं असं पालकांना आणि शिक्षकांना वाटतं. मग मला सांगा की ज्या विद्यार्थ्याला रोज नियमित 1 ताससुद्धा अभ्यास करण्याची सवय नाही आहे, तो विद्यार्थी 10वीला पोहोचल्यानंतर अचानक 10 तास अभ्यास करू शकेल का? 8 तास अभ्यास करू शकेल का? नाही. ती सवय रुजवावी लागते. ती तुम्हाला कधी रुजवायची? या वर्षामध्ये रुजवायची. मी तुम्हाला असं नाही म्हणत तुम्ही रोज 10 तास 7 तास अभ्यास करा, तुम्ही रोज 8 तास अभ्यास करा. तुम्ही थोडा बदल घडवून आणू शकता. तुम्ही 3 तास आत्ता केला तर नंतर 5 तास करू शकता. पण तुम्ही आत्ता 1 तास करून नंतर 8 तास नाही करू शकत किंवा आत्ता 1 तास करून नंतर 6 तास नाही करू शकत. म्हणजे थोडाफार फरक आपण करू शकतो. 10वीचा प्रेशर आहे, बोधरेशन आहे, या सगळ्या गोष्टींमुळे आपण ते करतो. क्लासकडनं बोधरेशन मिळेल, शाळेकडनं बोधरेशन मिळेल, पालकांकडनं, नातेवाईकांकडनं, सगळ्यांकडनं बोधरेशन मिळतं आणि त्या सगळ्या बोधरेशनमुळे माणूस अभ्यास करतो, यात काय वाद नाही आहे. परंतु जबाबदारीची जाणीव होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यावेळेला एक जबाबदारीची जाणीव होते की मला अभ्यास केला पाहिजे, मी 10वीला आहे, मी जर आता अभ्यास नाही केला तर मला चांगले मार्क पडणार नाही, मी यशस्वी होणार नाही. या गोष्टी आपल्यालाच जाणवू लागतात आणि या गोष्टी जेव्हा आपल्याला जाणवतात त्यामुळे आपण मग त्या अभ्यासाच्या नादी लागतो आणि आपण अभ्यास व्यवस्थित करतो. परंतु सकाळी उठणे, अभ्यास करणे, या सगळ्या गोष्टी, योग्य आहार घेणे, या सगळ्या गोष्टी जर आत्ताच आपण आपल्या शरीरामध्ये जर रुजवल्या तर आपल्याला नक्कीच पुढच्या वर्षी त्रास होणार नाही. म्हणून आत्तापासून काही चांगल्या गोष्टींची आपल्या शरीराला सवय द्या. आपल्या शरीराला थोडीशी घडणवडण द्या की काय करावं लागेल, मला कसं करावं लागेल. तुमच्या घरात मोठे भाऊ बहीण असतील की ज्यांनी 10वी पास केलेली आहे, त्यांना विचारा की दादा तू काय करत होता, ताई तू काय करत होतीस. त्यांना थोडासा सल्ला घ्या. आजूबाजूला असतात, नातेवाईकांमध्ये असतात. कोणीच नसेल दुर्भाग्यवश तर आम्ही तर बसलेलोच आहोत, आमच्याकडे या, आमच्याकडनं मार्गदर्शन घ्या की सर काय करावं, कसं करावं, मॅडम काय आहे, कसं आहे, हे आमच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि या मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्या पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे, करावा लागेल. म्हणजे त्याला पर्याय नाही आहे, तुम्ही ऑप्शन नाही आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल बघू, माझी तर इच्छा नाही किंवा मला वाटलं तर घेईन किंवा नाही वाटलं तर नाही घेणार, असं नाही. प्रत्येकाला ते करावं लागतं आणि करतोच. ठीक आहे. तर हे झाले थोडेसे बदल जे आपल्याला 8वी आणि 9वीमध्ये घडून आणायचे. थोडक्यात माझा आत्तापर्यंत मी जे काय सांगितलं याचा एक सारांश असा आहे की आपल्याला जसं सांगितलं जातं की 9वी हा 10वीचा पाया आहे, तर त्या पायाभूत भरणी आत्ताच करायची आहे. ती पायाभूत भरणी म्हणजेच आपल्या शरीराला योग्य सवयी लावण्याची प्रक्रिया आपल्याला आत्ताच करायची आहे. जो विषय आपल्याला कमकुवत वाटतो
आत्तापासून लक्ष जर आपण दिलं, आत्तापासून जर त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं, तर पुढच्या वर्षीपर्यंत आपण नक्कीच त्याच्यावरती सुद्धा यश मिळवू शकू, त्या संकटावरती सुद्धा मात करू शकू आणि आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून पुढे जाऊ शकतो. ठीक आहे ना. समजा एखाद्याला इंग्लिश जमत नाही, त्यांनी इंग्लिशवरती थोडे प्रयत्न करा. गणित जमत नाही, गणितावरती प्रयत्न करा. सायन्समध्ये थोडासा वीक जातो आहे, सायन्सचा अभ्यास करा. सोशल स्टडीज वीक जातो आहे, सोशल स्टडीजचा करा. म्हणजे तुम्हाला जो विषय आत्ता अवघड जातो आहे त्या विषयाकडे थोडंसं लक्ष केंद्रित करून तुम्ही त्या पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुम्ही आरामात पुढं जाऊ शकता. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडंसं आपल्या विषयाकडे वळूयात. आपला विषय जसं मी सांगितलं, मी तुम्हाला इंग्रजी विषय शिकवणार आहे. 9वी आणि 10वी हे 2 वर्ष मी तुम्हाला इंग्रजी विषय शिकवणार आहे. आणि इंग्रजी विषय हा 9वी आणि 10वीचा जो आहे आणि 8वीपर्यंत जो इंग्लिश होता ह्याच्यामध्ये बराचसा बदल आहे. बदल म्हणण्यापेक्षा खोली, की 8वीपर्यंत जे ग्रामर होतं किंवा 8वीपर्यंत जे रायटिंग स्किल होतं ते वेगळं होतं. आता 9वीला तुम्ही आलात तर 9वीचं जे रायटिंग स्किल आहे, 9वीचं जे ग्रामर आहे ते थोडंसं टफ आहे, थोडंसं अवघड आहे, थोडीशी डीप आहेत टॉपिक सगळे. मग ह्या डीप टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला आत्मसात करावे लागतील, शिकावे लागतील. अर्थात 9वी आणि 10वीमध्ये जास्त बदल नाही आहे. मी म्हटलं की 8वीपर्यंतची सेगमेंट वेगळी आहे, 9वी 10वीची सेगमेंट वेगळी आहे. तर 9वी 10वीच्या सेगमेंटप्रमाणे तुम्हाला आता तुम्हाला ग्रामर, रायटिंग स्किल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडंसं बदलेल. 8वीपर्यंत बऱ्याच शाळांमध्ये वार्षिकचा पेपर हा 50च मार्काचा होतो. आता 9वीला मात्र तो जो पेपर पॅटर्न आहे तो 80 मार्काचा आहे. मागच्या वर्षी 100 मार्काचा होता, त्यांनी बदल घडवून आणले. प्रश्नपत्रिकेमध्ये थोडे बदल घडवले, स्ट्रक्चरमध्ये बदल घडवून आणला आणि तो स्ट्रक्चर 80 मार्काचा आता आपल्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे 80 मार्काचा पेपर हा तुम्हाला तुमच्या परीक्षेला सोडवायचा आहे. 9वीला 8वीसारखंच सेमिस्टर सिस्टीम आहे. सेमिस्टर सिस्टीमप्रमाणे पहिल्या 6 महिने, दुसरे 6 महिने, टोटल तुमच्या पुस्तकामध्ये 4 युनिट आहेत. तुम्ही जर पुस्तक विकत घेतलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, आणि नसेल घेतलं तर आजच्या आज पुस्तक विकत घ्या. कारण आपण उद्यापासून लगेच पहिल्या धड्याची सुरुवात करणार आहोत. आपण लगेच शिकवायला सुरुवात करणार आहोत. आपण कुठल्याही प्रकारे थांबणार नाही आहे, कारण थांबून उपयोग नाही आहे. आधीच एवढं मोठं हे कोरोनाचं वगैरे सगळं संकट आपल्या पुढे आहे आणि या सगळ्या संकटांमध्ये सगळं जीवनक्रमच थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण परत थांबायचं, नंतर मग परत घाईघाईत पळायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ होणार आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहे की आपण आपला सिलेबस इमिजिएटली उद्यापासून लगेच, उद्याच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला लगेच तो अभ्यासक्रम मिळेल. उद्यापासून आपण डायरेक्टली शिकवायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये 4 युनिट आहेत. आता या 4 युनिटमध्ये टोटल प्रत्येक युनिटमध्ये असे 5 धडे आहेत. म्हणजे 5 धड्यांचं एक युनिट. त्याच्यात कविताही एखादी असते. काही युनिटमध्ये 2 कवितासुद्धा आहेत. म्हणजे काहींमध्ये 2 कविता आहेत, काहींमध्ये 1 कविता आहे. अशा साधारण एक 6-7 कविता तुम्हाला आहेत. आणि बाकीचे 20 पैकी साधारण तुम्हाला 14 ते 15 धडे आहेत. म्हणजे अंदाज सांगतो आहे मी, सगळं रँडम फिगर सांगतो आहे ना. तुम्ही बेरीज करायला म्हणाल 20 तर होत नाही. म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो की साधारण एक असा आपण रँडम आकडे काढू शकतो की 25% कविता आहेत आणि 75% धडे आहेत. धडे 8वीच्या तुलनेत अतिशय सुंदर आहेत. 8वीचे जे तुमचे धडे होते हे बरेचसे धडे थोडे पानसट होते, बरेचसे धडे बोरिंग होते, बरेचसे धडे युजलेस होते. पण 9वीला मात्र तसं नाही आहे. 9वीचे धडे अतिशय इंटरेस्टिंग आहेत. 9वीचे खूप धडे, 1-2 धडे आहेत पानसट. शेवटी सगळा स्वयंपाक केला की त्यात सगळ्याच गोष्टी आपल्या आवडीच्या असतात असं नाही आहे. काही गोष्टी आपल्या नावडीच्या सुद्धा असतात. तसे काही धडे आपल्या नावडीचे सुद्धा निघणार आहेत. आणि तुम्हाला हा विशेष मी सांगतो की ते जे नावडीचे धडे आहेत, बऱ्याच वेळा शाळा ते धडेसुद्धा ओमिट करते. आपल्या तो संबंध नाही. आपण मात्र ते त्यावेळेला योग्य जो निर्णय असेल तो आपण त्यावेळेला घेऊयात. ते शिकवायचे नाही शिकवायचे, कारण कसं असेल ते आपण त्यावेळेला योग्य निर्णय आपण त्यावेळेला घेऊयात. पण टोटल तुम्हाला जे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी तुम्हाला साधारण 25% हे कविता आहेत, 75% हे धडे आहेत आणि 25% कविता आहेत. सगळे धडे, सगळ्या कविता अतिशय सुंदर आहेत, खूप चांगले आहेत. 8वीची तुलना कराल तर थोडंसं अवघड पण आहेत, कारण वाक्यरचना
शब्दसंग्रह हा वाढवलाच पाहिजे आणि वाढला पाहिजे. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा की तुमचा शब्दसंग्रह कसा वाढवता येईल, ग्रामर कसं इम्प्रूव्ह करता येईल. माझी तुम्हाला सदैव मदत मिळेलच. मी तुमच्याबरोबर आहेच. मी तुम्हाला मदत करणारच आहे की कुठल्या पद्धतीने काय काय करायचं आपल्याला, कशा पद्धतीने शब्दसंग्रह वाढवायचा, कशा पद्धतीने आपलं स्पोकन स्किल वाढवायचं, या सगळ्या गोष्टींचं सजेशन मी तुम्हाला ज्या ज्या वेळेला आपण त्याबद्दल चर्चा करू किंवा आपल्याला जाणवेल, भासेल, त्यावेळेला मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढं जाऊयात. आणि ग्रामर जो आहे, तर आता विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर जसं मी तुम्हाला धड्यांची क्वांटिटी सांगितली की साधारण 15 धडे आणि 5 कविता आहेत, तसं जवळजवळ ग्रामरचे वर्षभरामध्ये आपल्याला 30 ते 35 टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत. किती टॉपिक शिकायचे आहेत? 30 ते 35 टॉपिक्स आपल्याला आपल्या या वर्षभरामध्ये कवर करायचे आहेत. 9वीच्या वर्षामध्ये जवळजवळ तुम्हाला 30-35 टॉपिक आहेत. त्यांची पातळी, त्यांचे लेवल, ते सगळे आपण चर्चा नंतर करूयात. त्याची आत्ता चर्चा करण्याची खरोखरच काहीच गरज नाही आहे. आणि विषय म्हणजे मी तुम्हाला घाबरून सोडत नाही आहे. तुम्ही एकदम चिल राहा. आपण हे पुस्तक, हे ग्रामर, हे आपण शिकणार नाही आहे, आपण एन्जॉय करणार आहे. तुम्ही जर तुमच्या मोठे भाऊ बहीण जर कोणी आपल्याकडे शिकून गेले असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं संदर्भ घेऊ शकता की आपल्या क्लासमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही विषयाला असं बोधरेशन देऊन शिकवलं जात नाही. सगळे विषय हे एन्जॉय केले जातात, म्हणजे एन्जॉयमेंट करून शिकायचे असतात, जे एक योग्य शिक्षण प्रणाली आहे असं माझं तरी मत आहे. रायटिंग स्किल्समध्ये तुम्हाला भरपूर टॉपिक्स आहेत. रायटिंग स्किलचे प्रकार भरपूर आहेत. रायटिंग स्किलची लेवल आता सुधारावी लागेल. आता 8वीचा विद्यार्थी जो निबंध लिहील आणि 9वीचा विद्यार्थी जे निबंध लिहील त्याच्यामध्ये नक्कीच बदल असला पाहिजे ना. 8वीच्या लेवलमध्ये 9वीच्या लेवलमध्ये फरक नाही का? तर हा सगळा फरक आपल्याला या ठिकाणी 9वीला दाखवून द्यायचा आहे की कसा बदल असतो आणि काय बदल असतात. हे सगळे बदल आपल्याला दाखवायचे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रायटिंग स्किलमध्ये बदल घडून आणतात. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जो असतो, म्हणजे कसे बदल असतात ते मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एखादा 5वीचा विद्यार्थी असतो, तो म्हणतो आय एम सॅड, मी दुःखी आहे. 6वीचा विद्यार्थी म्हणू शकतो आय एम अपसेट, तो पण दुःखीच आहे, तो अपसेट म्हणतो आहे. सॅडला एक समानार्थी शब्द मिळाला अपसेट, बरोबर आहे. पण सॅड आणि अपसेट दोन्ही कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत. 9वीचा 8वीचा विद्यार्थी 8वीचा सुद्धा अपसेट म्हणेल एक वेळ, हां, पण 9वीला गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हणावं आय एम डिसअपॉइंटेड, आय एम डिसअपॉइंटेड. म्हणजे लेवल तुमची काय झाली पाहिजे? बदलली पाहिजे. आय एम हॅप्पी, मला आनंद झाला, आय एम हॅप्पी, आय एम ओव्हरजॉईड, आय एम प्लीज्ड, इट गेव मी ग्रेट प्लेजर. हे लेवल सुधारली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे वाक्यरचना करताय त्या वाक्यरचनेमध्ये काय झाली पाहिजे? सुधारणा आली पाहिजे. आणि जेव्हा ही सुधारणा येते त्यालाच आपण मॅच्युरिटी म्हणतो किंवा त्यालाच आपण म्हणतो की वर्ग बदललेला आहे. एखाद्या 3रीच्या मुलाला जर आईवरती निबंध लिहायला दिला तर त्यांनी जो आईवरती निबंध लिहिला आहे आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी जो आईवरती निबंध लिहिला आहे आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी जो आईवरती निबंध लिहिला आहे, ह्याच्यात बदल असावा का नाही? का 12वीच्या विद्यार्थी पण लिहावं माझ्या आईचं नाव असं असं आहे, माझी आई खूप सुंदर आहे, माझी आई साडी नेसते आणि माझी आई कधी कधी ड्रेस पण घालते आणि माझी आई एवढी शिकलेली आहे, माझी आई माझ्यासाठी स्वयंपाक करते, माझी आई हे करते, माझी आई ते करते, असं ते असावं का? नाही. तर प्रत्येक लेवलला ती जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी काय झाली पाहिजे? बदलली पाहिजे. त्याच्यात काय झाली पाहिजे? सुधारणा झाली पाहिजे. ही सुधारणा जर झाली तर मात्र मग प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्या गोष्टीत काहीही अर्थ राहणार नाही. तर इन शॉर्ट मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि हे शिकायला जे मिळणार आहे हे स्लो प्रोसेसमध्ये असणार आहे. पण एक परिपक्व आणि एक उत्कृष्ट निकालासाठी जो विद्यार्थी लागतो तो आपल्या क्लासमध्ये प्रॉपरली घडवला जातो आणि तो घडवून तुम्ही बाहेर पडाल याची मला खात्री आहे. तर निबंध रायटिंग म्हणजे रायटिंग स्किल, थोडक्यात रायटिंग स्किल जे आहे, लेटर असो, डायलॉग असो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असो, वेबचार्ट असो, जे काय आहे टॉपिक्स आहेत हे सगळे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने इथं प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. आपण ती प्रॅक्टिस व्यवस्थित करणार आहोत. आता पुस्तकाचं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजच्याच पुस्तक घ्या आणि त्याच्यानंतर एक 200 पानी वही बनवा. 200 पानी वही बनवा. त्या 200 पानी वहीमध्ये ती सेपरेट इंग्लिशसाठी बनवा.
बाकीचे विषय त्याच्यात घुटमळून देऊ नका. कधीतरी चुकून वही नाही आणली दुसऱ्या विषयाची किंवा काय तर त्याच्यात ठीक आहे, पण शक्यतो प्रयत्न करा की इंग्रजीची एक सेपरेट वही तुम्ही मेंटेन कराल आणि त्या वहीमध्ये तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी मिळतील आणि तुम्ही त्या प्रॉपर मेंटेन करू शकाल याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्या वहीला काय करा तर इंडेक्सचं पेज सोडून त्याच्या पुढचं पान जे आहे त्याच्यापासून पूर्ण पेज नंबर द्या. एक सायंटिफिक मेथडनी व्यवस्थित आपल्याला ते सगळं मेंटेन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलीही गोष्ट शोधण्याचा त्रास होऊ नये. एक प्रॉपर इंडेक्स बनवून आपण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहू, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेला आपण अभ्यास करायला बसू आपल्याला त्रास होणार नाही. एक वही बनवल्याचा फायदा असा होतो की आपल्याला कुठलीही गोष्ट जास्त आणि इकडे तिकडे शोधावं लागत नाही. एका वहीमध्ये संग्रहित पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सापडतात. आणि दुसरं एक कारण हे की इंग्रजीची वही जर आत्ता तुम्ही बनवली तर तुम्हाला भरपूरसं ग्रामर जे आहे ते 10वीला रिपीटेड आहे, तर तुम्हाला त्याचा उपयोग 10वीच्या वर्षातसुद्धा होऊ शकेल. कारण असं होत नाही की आता समजा 9वी सुरू झाली तर असं होत नाही की चाचणीपर्यंत सगळे टॉपिक शिकून झाले किंवा 6वीपर्यंत सगळे टॉपिक शिकून झाले. 30-35 टॉपिक आहेत. टॉपिकच शिकवत बसलं तर मग पुस्तक बाजूला ठेवून निबंध सगळं बाजूला ठेवून फक्त ग्रामर शिकवायला लागेल. असं करता येत नाही. मग सेम पोझिशन होते 9वीला. मग तुमची जर 10वीला मग तुमची जर 9वीची वही तुमच्याबरोबर असेल तर 10वीला जे टॉपिक व्हायला अजून वेळ लागणार आहे त्या टॉपिकचा तुम्हाला पहिल्या दिवसापासून नोट्स तुमच्याकडे असू शकतात आणि तुम्ही ते व्यवस्थित पाहू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा, तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने बघायला मिळू शकतील. ठीक आहे. त्यामुळे प्रॉपर एक वही मेंटेन करा. त्या वहीमध्ये प्रॉपर आपल्याला नोट्स मेंटेन करायचे, प्रॉपर आपल्याला सगळे नोट्स लिहायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने लिहिता येईल. हा झाला वहीचा विषय. पुस्तकाचा विषयसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की आपण लगेचच पुस्तक विकत घ्या, जेणेकरून उद्यापासून जेव्हा आपण पहिली कविता वॉक अ लिटिल स्लोअर ही जी पहिली कविता आहे ही आपण सुरू करणार आहे. अतिशय सुंदर कविता आहे. ती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आत्मसात करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जो विश्वास मी तुमच्यावरती आज दाखवला आहे की सेमी इंग्लिश ही एक सोसायटीची क्रीम असते आणि सेमी इंग्लिशचे विद्यार्थी हुशार असतात, सिन्सिअर असतात. मला असं वाटतं की 2 वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राहाल तोपर्यंत माझा हा विश्वास आणि या विश्वासाला तुम्ही तडा बसून देणार नाही आणि एक व्यवस्थित स्वतःचा एक आदर्श प्रस्थापित करण्यामध्ये तुम्ही मला मदत कराल आणि तुम्ही स्वतः एक चांगले आदर्श विद्यार्थी घडवून या क्लासमधनं बाहेर पडाल याची मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. अतिशय सुंदर पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी मेंटेन करणार आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आजचं लेक्चर हे विशेष करून मी म्हणून इंट्रोडक्टरी लेक्चर ठेवलेलं आहे की मला फक्त विद्यार्थ्यांशी संभाषण करायचं आहे, मला फक्त विद्यार्थ्यांना सिलेबसबद्दल माहिती द्यायची आहे, प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती द्यायची आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये काही अवघड विषय टाकलेले आहेत, समरी रायटिंग वगैरे असे काही टॉपिक्स आलेले आहेत जे थोडेसे आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. जसं 8वीपर्यंत ॲप्रिसिएशन वगैरेला एवढं महत्त्व नव्हतं किंबहुना बऱ्याच शाळा विचारतसुद्धा नव्हत्या, पण 9वीला आपल्याला पोएट्रीसाठी ॲप्रिसिएशन वगैरे सारखे टॉपिक आपल्याला नवीन पद्धतीने इंट्रोड्यूस केलेले आहेत. हे पण आपल्याला मेंटेन करायचं आहे. मी तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारे घाबरवण्यात इंटरेस्टेड नाही आहे. मी तुम्हाला फक्त या सगळ्या माहिती देतो आहे की आपल्याला या वर्षामध्ये काय काय शिकायचं आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आपण पुढं जाणार आहोत. तर जे काय आजचं सेशन आहे ते मी इथंच थांबवतो आणि उद्या जेव्हा मी पहिली कविता शिकवेन तर मी हे अपेक्षित धरून शिकवणार आहे की तुमच्यासमोर पुस्तक आहे आणि तुम्ही मी शिकवतो आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात, हे लक्षपूर्वक ठेवूनच मी शिकवणार आहे. त्यामुळं प्लीज उद्या प्रत्येकाने आपल्यासमोर एक वही आणि एक पुस्तक ठेवून माझा व्हिडिओ उद्याचा पहा. आता ऑनलाईनच आपण सगळं शिकतो आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली मेंटेन केल्या पाहिजेत. आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवायला नाही आहे, पण तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्याकडे असतो. पालकांची मदत घ्या, पालकांना अपडेट करत चाला तुम्ही काय शिकताय आज काय नाही, आणि त्याच्यामुळं तुम्हालाही थोडंसं अपडेशन मिळेल, तुम्हालाही थोडासा उत्साह मिळेल आणि या सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही शिका. आपण प्रयत्न करूयात, काही दिवसांनी आपण ऑनलाईनसाठी जाऊयात आणि जर सुदैवाने जर कोरोनाचा जर जो प्रादुर्भाव आहे हा जर कमी झाला तर कदाचित आपण ऑफलाईन लेक्चरसुद्धा लवकरच सुरू करूयात आणि मग त्यावेळेस तर काही तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. आपण व्यवस्थित पद्धतीने सगळं मॅनेज करूयात. ठीक आहे मित्रांनो, तर आजचं लेक्चर मी मुद्दाम शॉर्ट लेक्चर ठेवलं आहे कारण आपल्याला फक्त आज इंट्रोडक्शन घ्यायचं होतं. उद्यापासून आपलं रेग्युलर लेक्चर्स आणि रेग्युलर चालू होतील. त्यामुळं पुस्तक वही प्रॉपर मेंटेन करा.
आज सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. आहार, वेळ, झोप या सगळ्यांवरती व्यवस्थित जेवढं जे आवश्यक आहे तेवढं व्यवस्थित घ्या आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याचा जो पाया आहे तो 9वीतच ठेवा. म्हणजे तुम्हाला 10वीला त्रास होणार नाही. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला हा पाया जर आज आपण घडवला तर आपल्याला 10वीचा टप्पा जो आहे अतिशय प्रभावीरित्या आपल्याला पार करता येईल. ठीक आहे. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं 9वीच्या वर्गामध्ये आणि या क्लासमध्ये स्वागत करतो आणि आजचं जे माझं लेक्चर आहे ते मी इथं संपलं असं जाहीर करतो. उद्या भेटूयात. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.